नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की मागील आठवड्यामध्ये आपल्या सर्वांचा आवडता बैल आणि ज्या बैलाने मागील 15, 16, 17, 18 वर्ष घाटामध्ये आपलं राज्य स्थापन केलं, घाटाचा महासम्राट म्हणून तो पुढे आला, घाटाचा राजा म्हणून तो पुढे आला, एक अपराजित योद्धा म्हणून पुढे आला, असा बैल म्हणजे आपला मन्या. या बैलाचं गेल्या आठवड्यामध्ये निधन झालं आणि आपल्या मन्याचं मागील 2 दिवसापूर्वी दशक्रिया विधी पार पडला आणि या दशक्रिया विधीला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. असा दशक्रिया विधी एखाद्या नेत्या पुढाऱ्याच्या देखील नशिबी नाही. असा दशक्रिया विधी कुठल्या सेलिब्रिटीच्या नशिबी नाही. असा दशक्रिया विधी मन्याच्या नशिबी आला आणि या दशक्रिया विधीच्या दिवशी अजून एक मूर्तिमंत उदाहरण बघायला मिळालं आणि बैलगाडा क्षेत्रासाठी एक चांगली गोष्ट बघायला मिळाली. ती गोष्ट केली आपल्या बकासूरच्या मालकाने आणि बकासूरचे मालक चक्क बकासूरलाच घेऊन दशक्रिया विधीसाठी दाखल झाले आणि त्यांनी बकासूरला मन्याचं दर्शन घडवलं. त्या दिवशी सोशल मीडियामध्ये तुम्ही जर बघितलात तर खूप पोस्ट जाहीर होत होत्या. या बाजूला जी आपल्या मन्याची समाधी बनवण्यात आली आहे आणि त्याच्यावरती मन्याची हुबेहूब प्रतिमा बसवण्यात आली आहे. त्या प्रतिमेचं दर्शन घेताना या बाजूला बकासूर असा पायरीवरून उभा राहून मन्याचं दर्शन घेतानाचा जे फोटो व्हायरल होत आहेत ते बघून एक अक्षरशः अंगावरती काटा येतो आणि त्या दिवशी खूप भावनिक पोस्ट जाहीर होत होत्या आणि त्या बघून एक वाईट तर वाटत होतं की आपला मन्या गेला आहे, परंतु बैलगाडा क्षेत्रासाठी एक खूप चांगलं वातावरण तयार झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग ज्या मुलाखती जाहीर झाल्या त्याच्यामध्ये आपल्या मन्या बैलांच्या मालकाने देखील समाधान व्यक्त केले की बकासूर आमच्या इथे आला, मन्या बैलाच्या दर्शनासाठी आला, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी बकासूरला आशीर्वाद पण दिला आणि त्यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की बकासूरने मन्याचं दर्शन घेतलंय तर मन्या त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. जसं मन्याने आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये घाटामध्ये जसं नाव केलं तसंच नाव यापुढे बकासूरचं होईल. अशी कुठलीही गोष्ट बकासूरला कमी पडणार नाही जी त्याला आवश्यक आहे आणि सर्व बैलगाडा क्षेत्रामध्ये मन्याप्रमाणेच बकासूरचं भरभरून कौतुक होईल आणि त्याला यश प्राप्त होईल. आणि मित्रांनो, हा मिळालेला आशीर्वाद म्हणा किंवा आपल्या मन्या बैलाचा बकासूरला मिळालेला पाठिंबा म्हणा, जसं बकासूरने मन्याचं दर्शन घेतलं तसं मागील कित्येक दिवसांपासून बकासूर आपला गुलालामध्ये तर राहत होता, परंतु 1 नंबर करत नव्हता. आणि बरेच दिवसांपासून सर्व बकासूर प्रेमींची एक इच्छा होती की बकासूरने आपल्या 1 नंबर करावा. आणि जसं हा दशक्रिया विधी पार पडला आणि बकासूर मन्याच्या दर्शनाला जाऊन आला, ही सर्वांची इच्छा पूर्ण झाली. मागील 2 मैदानांमध्ये बॅक टू बॅक बकासूरने 1 नंबर केले. पहिला 1 नंबर केला निमसोडच्या मैदानामध्ये आणि परवा दिवशी 1 नंबर केला फडणवीस केसरीच्या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, आज देखील फलटणला मैदान होतंय निंबाळकर केसरी आणि त्या निंबाळकर केसरी मैदानाला देखील बकासूर आणि बावऱ्या पळतोय आणि गट क्रमांक 1 मध्ये हे दोघं जण पळालेत आणि गट पास होऊन ते सेमीसाठी पात्र झाले. म्हणजे आज जर बकासूरने 1 नंबर केला तर बकासूरची हॅट्रिक पूर्ण होईल. मित्रांनो, आपण आशा करूया की आज बकासूर नक्की हॅट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, हे बघून खूप बरं वाटलं की एक बैल दुसऱ्या बैलाच्या दर्शनाला जाऊन आला आणि त्याला जे काय त्याच्या कुठंतरी उणीवा राहत होत्या त्या सगळ्या भरून निघाल्या. मित्रांनो, याला आपण मन्याचा आशीर्वाद म्हणू, मन्याच्या मालकाने बकासूरला दिलेला आशीर्वाद म्हणू, काही का असो किंवा योगायोग म्हणू, परंतु आपला बकासूर पुन्हा एकदा 1 नंबरमध्ये राहायला लागलाय आणि असाच तो गुलालामध्ये राहू हीच आशा करूया. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की मन्याचा आशीर्वाद बकासूरला प्राप्त झालाय का? आणि त्याच्या मालकाने मन्याच्या मालकाने जो बकासूरला आशीर्वाद दिलाय तो प्राप्त झालाय का? बकासूरच्या मालकाने एक चांगलं मन दाखवून मन्याच्या दर्शनाला ते बकासूरला घेऊन गेले, त्या चांगुलपणाचा त्यांना आशीर्वाद मिळालाय का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बैलगाड्याविषयी अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.